आईच्या किचनमध्ये आपले स्वागत आहे। मी आज मुरमुऱ्याचा चिवडा करत आहे मुलांसाठी। तर हे पहा, हे मक्याचे पोहे मी 125 ग्रॅम घेतलेत, ते तळून ठेवलेत मी। आणि 1 किलो अर्धा किलो पोहे घेतले, अर्धा किलो भडंग घेतलेला आहे। हा अर्धा किलो भडंग घेतलेला आहे, स्वच्छ चाळून आणि निवडून। आणि हे त्यासाठी पिवळे मनुके घेतलेले आहेत 50 ग्रॅम, काळे मनुके घेतले आहेत, त्याच्यातील बिया काढून 50 ग्रॅम, आणि 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत, आणि 1 वाटी शेंगादाणे घेतलेले आहेत। आणि हे मी सर्व आता मनुके आणि हे पण मी तळून घेणार आहे। आणि यामध्ये मी जिरे घालते, जिरे, मोहरी, आणि 1 वाटी तेल घातले, त्यात जिरे आणि मोहरी घातली। आता मी हे शेंगादाणे तळून घेते 1 वाटी, आणि ते तळत आले की मिरची पण घालते, त्याबरोबरच लगेच मिरची हे सर्व तळून घेते। आणि हे मनुके पण थोडेसे तेलामध्ये शेवटी तळून घेते। आता कढीपत्ता घातला आहे त्यामध्ये, आणि त्यामध्ये मी थोडेसे लिंबू पण पिळत आहे, अर्धे लिंबू घेतले आहे ते पिळत आहे। आणि मनुके थोडेसे तळून घेते, म्हणजे मऊ आणि फुगतील ते थोडेसे। आणि यामध्ये चिवडा मसाला 2 चमचे घालत आहे, चिवडा मसाला। गॅस बंद करत आहे, आणि त्यामध्येच 2 टीस्पून मी हळद घालत आहे, आणि 4 टीस्पून, छोटा चमचा आहे, 4 टीस्पून मी मीठ घालते, 5 टीस्पून मीठ घालते। हे सर्व मी एकत्र काढून घेते, आणि त्यामध्येच हे डाळ तळलेलं असतंच आधीच, हे घालून मी हे पहा हे चिवड्यावर घालून घेते सर्व। हे असं मी सर्व मिक्स करून घेते। अर्धी वाटी पिठी साखर घेतली, ती अर्धी वाटी पिठी साखर घालते। आणि हे मी सर्व असं काढून घेते। आपला हा सर्व चिवडा मिक्स करून झालेला आहे। हा चिवडा कसा वाटतो ते तुम्ही पहा, आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।